नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन भारतातील बौद्ध धर्म, जैन धर्म आणि अन्य संप्रदाय या महत्त्वाच्या टॉपिकवर या ठिकाणी काम करणार आहोत। लक्षात असू द्या, या टॉपिकवर 2017ला आयोगाने एकच प्रश्न विचारलेला आहे। 10 वर्षांमध्ये एकच प्रश्न या टॉपिकवर आहे। तरी देखील 2023 ची तयारी करत असताना आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कारण आयोगाने जर समजा जैनिझम किंवा बुद्धिझमवर प्रश्न विचारायचा झाला तर त्याची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे। त्यामुळे या सिरीजमध्ये असे तुम्हाला काही लेक्चर्स पाहायला भेटतील ज्यामध्ये आयोगाने 1, 2 किंवा 3च प्रश्न विचारले तरी पण तो टॉपिक आपण डिटेलमध्ये शिकवलेला असेल। तर हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे ही बॅच खूपच इम्पॉर्टंट आहे आणि या बॅच मध्ये तुमच्या मित्रांना देखील सांगा, 100 रुपये खर्च करून ही बॅच या ठिकाणी जरूर जॉईन करा। ज्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। तर पाहूया तो जो प्रश्न मी या ठिकाणी म्हणतो तो काय नेमका आहे। पहा, हा प्रश्न विचारला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख या ठिकाणी मिळतो। प्रश्न बौद्ध धर्मातील ग्रंथांवर विचारलेला आहे आणि 16 महाजनपदाच्या अनुषंगाने विचारलेला आहे। तर याचं उत्तर जर आपण पाहिलं तर अंगुत्तर निकाय हे याचं राईट आन्सर आहे। आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, सुत्त पिटकाचा पार्ट आहे अंगुत्तर निकाय। तर त्याशी संबंधित प्रश्न इथं विचारल्याचं दिसून येतं। आता पहा, आपण आता या सेशन मध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म व त्याचबरोबर असणारे अन्य धार्मिक संप्रदाय यांची बद्दलची माहिती पाहूया, कारण हा टॉपिक आपला कव्हर होऊन जाईल आणि या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला इम्पॉर्टंट मुद्दे कुठले वाचणं गरजेचं आहे किंवा कुठले इम्पॉर्टंट मुद्दे या ठिकाणी इथे करणं गरजेचं आहे ते या ठिकाणी लक्षात येईल। तर इथं पहा, आपल्याला दिसून असं येते की बौद्ध धर्म, जसे की आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या माध्यमातून बौद्ध धर्माची स्थापना झाली। त्यांना संस्थापक या ठिकाणी मानलं जातं। पाहायला भेटतं यांचे जे वडील होते यांचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव आहे महामाया देवी। तर शुद्धोधन जे होते हे शुद्धोधन शाक्य गणाचे या ठिकाणी राजे राहिलेले आहेत आणि त्यांची आई या कोलिया गणाच्या राजकुमारी आहे। या दोघांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांना त्या एक मूल जन्माला आलं, त्याचं नाव त्यांनी सिद्धार्थ असं या ठिकाणी ठेवलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं। सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी, नीट समजून घ्या, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं। बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांच्या गृहत्यागाला काय म्हणतात तर लक्षात घ्या, महानिभिष्क्रमण या नावानं संबोधतात असं एकंदरीत दिसतं। तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की महानिभिष्क्रमण काय, तर सिद्धार्थ गौतम बुद्धांचा गृहत्याग त्याला महानिभिष्क्रमण म्हटलं जातं। दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला असं भेटतं, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सुमारे 6 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग या ठिकाणी सापडलेला आहे, असं एकंदरीत दिसतं। जेव्हा त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सापडला तेव्हा त्यांना सिद्धार्थला बुद्ध असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्याला तथागत या ठिकाणी म्हटलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं। आता पहा, बौद्ध धर्मावर काय प्रश्न येईल तसं महानिभिष्क्रमण। पहा, दुसरा मुद्दा आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जेव्हा ज्ञान प्राप्त त्यांना झालं तेव्हा त्यांनी कोणत्या ठिकाणी पहिलं प्रवचन या ठिकाणी दिलं। पहिलं तर ज्ञान प्राप्त कुठं झालं हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। तर कुठं झालं तर बुद्ध गया जी आहे, तर त्या बुद्ध गया या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि या बुद्ध गयेचं प्राचीन नाव हे उरुवेला या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या, उरुवेला। आयोगाने जर समजा विचारलं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यामध्ये उरुवेला असेल तर उरुवेला हे या ठिकाणी राईट आन्सर आहे, हे लक्षात घ्या। आता पहा, जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर त्यांनी पहिलं या ठिकाणी प्रवचन दिलेलं आहे। ते पहिलं प्रवचन कुठं दिलं तर वाराणसी येथील सारनाथ या ठिकाणी, त्यांनी पहिलं प्रवचन दिलं। आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाला या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन या नावानं संबोधलं जातं। काय तर धम्मचक्र प्रवर्तन म्हणून संबोधलं जातं, हे लक्षात घ्या। आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं त्यांच्या सुरुवातीचे एकूण 5 शिष्य होते। त्या 5 शिष्यांपैकी एक आहे अश्वजित, दुसरे आहे उपाली, तिसरे आहे आनंद, चौथे आहे श्रेयपुत्र आणि 5वे आहे मोगलालना, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता हे 2 इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, उपाली आणि त्याचबरोबर आनंद। तर नीट समजून घ्या,
भिक्खू आनंद जे आहेत त्यांनी या ठिकाणी सुत्त पिटक जे आहे तर त्या सुत्त पिटकाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। आणि त्याचबरोबर भिक्खू उपाली जे आहे या भिक्खू उपाली यांनी विनय पिटक जे आहे तर त्या विनय पिटकाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। पुढे आपल्याला पाहायला भेटतं बौद्ध साहित्य जे आहे त्या बौद्ध साहित्याला त्रिपिटक म्हणलं जातं आणि हे पाली भाषेमध्ये होतं हे लक्षात असू द्या। तर या त्रिपिटकाचे एकूण 3 भाग या ठिकाणी पडलेले आहेत ते नीट समजून घ्या। त्यापैकी एक आहे सुत्त पिटक, दुसरं आहे विनय पिटक, तिसरं आहे अधिधम्म पिटक। पहा मी मागे म्हटल्याप्रमाणे पहिल्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये सुत्त पिटकाची आणि विनय पिटकाची निर्मिती झाली। सुत्त पिटकाची निर्मिती कोणी केलेली आहे तर सुत्त पिटकाची निर्मिती या ठिकाणी भिक्खू आनंद जे आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि विनय पिटक जे आहे हे भिक्खू उपाली यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। सुत्त पिटकामध्ये काय आहे, विनय पिटकामध्ये काय आहे आणि अधम्म पिटकामध्ये काय आहे ते पण समजून घ्या। सुत्त पिटकामध्ये पाहायला असं भेटतं सिद्धार्थ गौतम बुद्धांचे शिकवण आहे किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धांचे उपदेश आहे, त्यांचे संदेश आहे हे या ठिकाणी सुत्त पिटकामध्ये आहे। विनय पिटकामध्ये आपल्याला दिसून येतं की बौद्ध भिक्षूंसाठी जे नियम बनवले जातात ते नियम विनय पिटकामध्ये या ठिकाणी आहेत। आणि तिथं पाहायला भेटतं अधिधम्म पिटक, त्यामध्ये बौद्ध धर्माचं तत्वज्ञान, बौद्ध धर्माचं सार जे आहे ते या ठिकाणी अधिधम्म पिटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। सुत्त पिटकाचे एकूण 5 भाग या ठिकाणी पडले जातात, त्या 5 भागांना निकाय असं म्हटलं जातं। त्यापैकी एक आहे दिग्ग निकाय, दुसरा आहे मध्यम निकाय, तिसरा आहे अंगुत्तर निकाय, चौथा आहे संयुक्त निकाय आणि 5वा आहे खुद्दक निकाय। तर इथं 2 निकाय इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे अंगुत्तर निकाय ज्यामध्ये 16 महाजनपदांचे नावं आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर खुद्द निकाय जे आहे या खुद्द निकायामध्ये धम्मपद जे आहे हे धम्मपद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या धम्मपद हे दिसून असं येतं की बौद्ध धर्माचा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो जो या ठिकाणी खुद्दक निकायचा पार्ट आहे असं या ठिकाणी संबोधलं जातं। विनय पिटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याचे एकूण 4 भाग पडले जातात, त्याच्यामध्ये महावग्ग, चूलवग्ग, भिक्खुनी विभंग आणि त्याचबरोबर महाविभंग असे 4 भाग या ठिकाणी विनय पिटकाचे या ठिकाणी आहेत। या सर्व भागांमध्ये बौद्ध भिक्षूंचे नियम सांगितलेले आहेत असं दिसतं। तर अधिधम्म पिटक जर आपण पाहिलं तर अधिधम्म पिटक त्यामध्ये धम्म हे अनेक बौद्ध भिक्षूंनी एकत्र येऊन बनवलेलं होतं। लक्षात असू द्या या अधिधम्म पिटकाची निर्मिती ही 3ऱ्या बौद्ध परिषदेमध्ये झालेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर धम्मसंगिनी विभंग, पुलपंजती, कथावतू, धातुकथा, यमक आणि पठाण हे या ठिकाणी 7 भाग या प्रकारचे अधिधम्म पिटकामध्ये पडले जातात। म्हणजे सुत्त पिटकामध्ये 5 भाग आहे, विनय पिटकामध्ये 4 भाग आहे आणि 7 भाग आहे धम्म पिटकामध्ये हे या ठिकाणी अधिधम्म पिटकामध्ये हे या ठिकाणी लक्षात असू द्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी अन्य महत्वाचे साहित्य ते देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आता पहा इथं दीपवंश आणि महावंश या नावाचं एक ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो। आता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आपल्याला श्रीलंकेतील शासकांची माहिती या ठिकाणी मिळते हे लक्षात घ्या। श्रीलंकेतील शासक जे आहे तर त्या श्रीलंकेतील शासकांची माहिती दीपवंश आणि महावंश यामध्ये पाहायला भेटते। महावस्तू एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो जो महावस्तू हा ग्रंथ मिश्रित भाषेमध्ये आहे। कोणती भाषा तर मिश्रित भाषा। तर कोणत्या 2 मिश्रित भाषा आहेत तर संस्कृत आणि पाली या 2 मिश्रित भाषेमध्ये महावस्तू हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। आणि महावस्तूचं असं वैशिष्ट्य आहे की यामध्ये बोधिसत्वाची संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे। बोधिसत्व म्हणजे काय याची संकल्पना सांगितली आहे। UPSCला पण बोधिसत्वावर एक प्रश्न विचारला गेला होता, ते नीट समजून घ्या की फळाची कसल्याही प्रकारे अपेक्षा न करता जो निरपेक्ष भावनेनं सेवा करतो आणि आपलं निर्वाण पद पुढे ढकलतो या व्यक्तीला म्हणलं जातं बोधिसत्व। फळाची कसली अपेक्षा न करता तो या ठिकाणी लोकांची सेवा करतो, सजीवांची सेवा करतो आणि आपलं निर्वाण पद तो या ठिकाणी पुढे ढकलतो त्याला बोधिसत्व या ठिकाणी म्हटलं जातं हे लक्षात घ्या। जातक कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, जातक कथेचा नायक हा बोधिसत्व या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या। तर जातक कथा जी आहे तर त्या जातक कथेचा नायक या ठिकाणी बोधिसत्व आहे। आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं जातक कथा सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधीच्या कथा आहेत।
बुद्धांच्या जन्माच्या आधीच्या कथा आहेत जातक कथा। हा मुद्दा आपण या ठिकाणी कदापिही विसरता कामा नये, हा मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतर आहे मिलिंद पंथ, लक्षात घ्या। मिलिंद पंथ जर आपण पाहिलं तर राजा मिनॅंडर ज्याने स्वतःला नंतर मिलिंद या नावानं संबोधलं, तर या मिलिंद राजा आणि त्याचबरोबर बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यात झालेला संवाद हा मिलिंद पंथामध्ये पाहायला भेटतो। आणि या मिलिंद पंथामध्ये भारतात केल्या जाणाऱ्या 75 व्यवसायांची पण माहिती मिलिंद पंथामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। आर्य मंजुषी मूककल्प हा एक संस्कृत मधलं बौद्ध या ठिकाणी ग्रंथ आहे। या आर्य मंजुश्री मूककल्प जो तंत्र मंत्र याच्यावर आधारित आपल्याला हा ग्रंथ पाहायला भेटतो, ज्यामध्ये गुप्त साम्राज्याच्या शासकांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। विशुद्धी मग्ग हा एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। विशुद्धी मग्ग ज्या ग्रंथाची निर्मिती बुद्धघोष नावाचा एक बौद्ध भिक्षू यानं या ठिकाणी, किंवा विद्वान म्हणूया आपण, तर त्याने या ठिकाणी विशुद्धी मग्ग या ग्रंथाची निर्मिती केली। लक्षात घ्या, हा विशुद्धी मग्ग पाहायला असं भेटतं थेरियान संप्रदाय जो होता, या थेरियान संप्रदाय चा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो। हा बुद्धघोष समुद्रगुप्ताच्या दरबारामध्ये होता। चंद्रगुप्त दुसराचा हा पर्सनल टीचर या ठिकाणी होता आणि बुद्धघोष नंतर श्रीलंकेमध्ये गेला, कंबोडियामध्ये गेला आणि त्या भागामध्ये थेरियन संप्रदाय मोठ्या प्रमाणावर त्यानं वाढवलेला आहे, विकसित केलेला आहे असं दिसून येतं। थेरी गाथा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। थेरी गाथामध्ये बौद्ध भिक्षुणी जे आहेत त्या बौद्ध भिक्षुणींचा संवाद, त्यांची कवनं आपल्याला थेरी गाथामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात। स्त्रियांचे संदेश जे आहेत किंवा स्त्रियांचं आपापसामध्ये झालेलं बोलणं आणि त्यांनी लिहिलेलं आहे हे थेरी गाथा, हे लक्षात घ्या। बुद्ध चरित्र हे आपल्याला माहिती आहे। अश्वघोषाने या ठिकाणी बुद्ध चरित्राची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। बौद्धांचं रामायण म्हणून या बुद्ध चरित्राला म्हणलं जातं। महाविभाषा शास्त्र हा एक महत्वाचा ग्रंथ जो आहे तो महाविभाषा शास्त्र कोणी लिहिला, तर वसुमित्र जे आहेत या वसुमित्रा यांनी महाविभाषा शास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे। या महाविभाषा शास्त्रामध्ये पाली भाषेचं व्याकरण आहे, जातक कथेवर टीका देखील महाविभाषा शास्त्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि एक दिव्यावतार एक महत्वाचा ग्रंथ बौद्ध धर्माचा आहे, ज्यामध्ये आपल्याला शुंग घराण्याची माहिती या ठिकाणी मिळते। आणि याच ग्रंथामध्ये पुष्यमित्र शुंगाला बौद्धांचा कट्टर शत्रू म्हणून संबोधलेला आहे असं दिसून येतं। असाही प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथामध्ये पुष्यमित्र शुंगाला बौद्धांचा कट्टर दुश्मन म्हणून संबोधलं, तर त्याचं उत्तर आहे दिव्यावदान, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर हे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्यावर आयोगानं एक प्रश्न विचारला होता, ते म्हणजे पद्मपाणी बोधिसत्व यूपीएससीने प्रश्न विचारला। असं विचारलं, पद्मपाणी याचा अर्थ काय, तर ज्याच्या हातामध्ये कमळाचं या ठिकाणी फूल आहे असा बोधिसत्व, तर तो पद्मपाणी बोधिसत्व याचं चित्र कोणत्या स्थापत्याचा भाग आहे किंवा कोणत्या स्थापत्यामध्ये पाहायला भेटतं, तर अजिंठा चित्रकला जी आहे तर त्या अजिंठा लेण्यांमध्ये आपल्याला बोधिसत्व पद्मपाणीचं चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं। असं एक यूपीएससीला पण प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता, हा तर आलाच होता, परंतु याचबरोबर मैत्रेय बुद्ध यावर आयोगानं एक प्रश्न विचारला होता, हे लक्षात घ्या। मैत्रेय बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध जे आहेत हे बुद्ध पुन्हा जन्माला येतील अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती मैत्रेय बुद्धामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येते। बुद्ध पुन्हा जन्माला येईल, जसं की आपण पाहतो की जर का या पृथ्वी तलावर खूप जास्त या ठिकाणी अराजकता माजली, तर या देशाला किंवा या पृथ्वीला पुन्हा एकदा संदेश देण्यासाठी बुद्ध अवतार घेईल अशी प्रकारची भूमिका या ठिकाणी मैत्रेय बुद्धामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे, हे लक्षात घ्या। हालाकी बुद्धिझम किंवा स्वतः गौतम बुद्ध या ठिकाणी अवतारवाद मान्य करत नव्हते, परंतु जसजसे पुढे काळ गेला तसतसं बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन होत गेलं, बदल होत गेले आणि त्यातून मग ही मैत्रेय बुद्धाची संकल्पना आली। याच मैत्रेय बुद्धाला आपण लाफिंग बुद्ध पण या ठिकाणी संबोधतो, हे या ठिकाणी लक्षात असू द्या। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, तर हे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बौद्ध धर्माशी संबंधित आपल्याला संप्रदाय जर विचारले तर एक संप्रदाय आहे हीनयान संप्रदाय, दुसरा संप्रदाय जो आहे तो या ठिकाणी महायान संप्रदाय, तिसरा संप्रदाय जो आहे तो म्हणजे थेरियान संप्रदाय आणि एक संप्रदाय आहे तो म्हणजे वज्रयान संप्रदाय हा एक संप्रदाय या ठिकाणी आहे।
तर सर्वात आधीचा जो आहे तो हिनयान आहे. हिनयानचा मोठा प्रचारक या ठिकाणी अशोक राहिलेला होता आणि या हिनयान संप्रदायानं गौतम बुद्धांची मूर्तीपूजा नाकारलेली आहे, मूर्ती नाकारली, त्यांची पूजा नाकारलेली आहे. महायान संप्रदाय जर आम्ही पाहिलं तर महायान संप्रदाय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती आणि त्याची पूजा करणं यावर त्यांनी भर दिला. थिरियन संप्रदायानं ध्यान साधना, विपश्यना यावर विशेष भर दिला. तर वज्रयान संप्रदायानं चांटिंग, तंत्र मंत्र यावर भर दिला. वज्रयान संप्रदायाचे लोक मोठ्या प्रमाणात तिबेटमध्ये, नेपाळमध्ये, भूटानमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि यांचा एक विश्वास आहे की तारा नावाचा एक बुद्ध आहे, तारा नावाचा बुद्ध आहे जो एक महिला बुद्ध आहे असा यांचा या ठिकाणी विश्वास आहे. हे लक्षात घ्या, महिला बुद्ध तारा आहे हे लक्षात घ्या. थिरियन संप्रदाय मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतो या ठिकाणी श्रीलंकेमध्ये, कंबोडियामध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रस्थ आहे. महायान संप्रदाय भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. हिनयान हा संप्रदाय हा ओरिजिनल संप्रदाय या ठिकाणी मानला जातो. महायान संप्रदायाचे दोन मोठे राजे ज्यांनी महायान संप्रदाय मोठ्या प्रमाणात भारतात वाढवला तो म्हणजे हर्षवर्धन आणि दुसरा म्हणजे कुशाण राजा कनिष्क. हे नाव या ठिकाणी लक्षात असू द्या. आता त्याचबरोबर बौद्ध धर्माशी संबंधित या सभा ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे पहा, कारण बौद्ध धर्म आणि त्याच्याशी संबंधित सभा याच्यावर आयोग जोड्या लावायला एखादा प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो. हे नीट समजून घ्या. सिद्धार्थ गौतम बुद्ध 80 वर्षाचं त्यांचं जीवन या ठिकाणी राहिलं आणि त्यानंतर कुशीनगरमध्ये त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं. ज्या वर्षी त्यांचं निधन झालं त्याच वर्षी किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षी पाहायला भेटतं की सिद्धार्थ गौतम बौद्ध धर्म जो आहे त्या बौद्ध धर्माची सभा आयोजित झालेली आहे असं दिसून येतं. तर इथं पाहायला भेटतं प्रथम बौद्ध धर्मसभा या ठिकाणी इसवी सन पूर्व 483 ला या ठिकाणी झाली, जी राजगृह या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. आणि इथं अध्यक्ष महाकश्यप या ठिकाणी राहिला. तर महाकश्यप हा पहिल्या बौद्ध परिषदेचा अध्यक्ष आहे आणि त्या ती पहिली बौद्ध सभा ही कोणाच्या शासन काळामध्ये झाली तर अजातशत्रू हा या सभेचा मुख्य संरक्षक होता. त्याच्या शासन काळामध्ये महाकश्यपच्या नेतृत्वाखाली राजगृह येथे इसवी सन पूर्व 483 ला पहिली बौद्ध सभा झाली असं एकंदरीत दिसून येतं. दुसरी बौद्ध सभा बरोबर 100 वर्षांनी झालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. ही बौद्ध सभा वैशालीमध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. या सभेचा अध्यक्ष सर्व कामिनी होते हे लक्षात असू द्या. आणि याचा या ठिकाणी राजा, त्या काळाचा राजाश्रय देणारा राजा जो होता तो कालाशोक होता हे लक्षात घ्या. कालाशोक आपल्या सर्वांना माहिती आहे, शिशुनाग वंशाचा एक महान राजा आहे. दिव्यावदान या ग्रंथामध्ये कालाशोकला काकवर्ण या नावानं पण संबोधलं गेलं आणि बाणभट्टाच्या हर्षचरित्रामध्ये अशी माहिती मिळते की कालाशोकची हत्या करून महापद्मानंदानं नंद घराण्याची स्थापना या ठिकाणी केली होती हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता झालं काय पहा, पहिल्या बौद्ध सभेमध्ये सुत्तपिटक आणि विनयपिटकाची निर्मिती झाली, परंतु दुसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये कसल्याही प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले नाही. वास्तविकतः हे जे सभा होती दुसरी, तर ही सभा या ठिकाणी वादग्रस्त झालेली आहे असे माहिती मिळते. आणि कोशांबी इथल्या बौद्ध भिक्षूंनं यांच्यावर या ठिकाणी या सभेवर बहिष्कार टाकला होता. आणि माहिती अशी मिळते या सभेतून दोन संप्रदाय या ठिकाणी जन्माला आले. एकाला म्हटलं जातं सर्वस्थवीर आणि दुसरा जो आहे महासांघिक. तर एक आहे तो म्हणजे महासांघिक आणि दुसरा आहे स्थवीरवादी. या प्रकारे स्थवीरवादी इथं लिहितो मी, स्थवीरवादी आणि दुसरा आहे महासांघिक. सांघिक. आता पहा, स्थवीरवादी आणि महासांघिक काय, विनयपिटकाच्या नियमामध्ये बदल करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्यांना महासांघिक म्हणलं जातं. तर विनयपिटकाचे नियम जसे आहेत तसे स्वीकारावं अशी भूमिका ज्यांनी घेतली त्यांना स्थवीरवादी या ठिकाणी म्हटलं जातं. इथं पाहायला भेटतं तिसरी बौद्ध परिषद. ही तिसरी बौद्ध परिषद सम्राट अशोकाच्या काळात इसवी सन पूर्व 250 ला झालेली आहे. तिचं ठिकाण पाटलीपुत्र या ठिकाणी आहे. मोगलीपुत्र तिस्स जो अशोकाचा धर्मगुरू या ठिकाणी राहिलेला आहे, तर तो मोगलीपुत्र तिस्स यानं या ठिकाणी याच्या अध्यक्षतेखाली झाली आणि इथं शासक या ठिकाणी सम्राट अशोक होता हे या ठिकाणी लक्षात घ्या. या मोगलीपुत्र तिस्स यानंच या ठिकाणी
अधिधम्म पिटक जे आहे त्या अधिधम्म पिटकाचा संपूर्ण आराखडा तयार केला होता आणि अन्य बौद्ध भिक्षूंकडनं अधिधम्म पिटकाचे एक एक पाठ त्यानं या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं चौथी बौद्ध परिषद जी इसवी सनाच्या पहिल्या शतकात काश्मीरमध्ये झालेली आहे. काश्मीरमध्ये हे महत्वपूर्ण या ठिकाणी लक्षात घ्या. याचा अध्यक्ष वसुमित्र आणि उपाध्यक्ष अश्वघोष होता. वसुमित्र अध्यक्ष आहे आणि अश्वघोष काय आहे तर उपाध्यक्ष या ठिकाणी आहे. आणि सम्राट कनिष्क याच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये ही चौथी बौद्ध परिषद झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. बस एवढंच करा, या पलीकडे सहसा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार नाही बुद्धिझमवर. आता आपण बुद्धिझमच्या बरोबरच जैनिझम यावर पण या ठिकाणी थोडंसं काम करू. आपल्या सर्वांना माहिती आहे वर्धमान महावीर 24वे तीर्थंकर होते, तर 23वे तीर्थंकर ह्या ठिकाणी पार्श्वनाथ होते. पार्श्वनाथ हे पांढरे शुभ्र वस्त्र या ठिकाणी धारण करत होते. दुसरा मुद्दा असा आहे की पार्श्वनाथांचे जे वडील आहे त्यांचं नाव आहे सिद्धार्थ. हे या ठिकाणी त्रातक गणाचे पार्श्वनाथ जे आहेत तर त्या पार्श्वनाथांचे वडील जे आहे त्यांचं नाव आहे अश्वसेन, जे या ठिकाणी वाराणसीचे या ठिकाणी शासक राहिले. आणि त्यांची आई जी आहे तिचं नाव राणी वामा या ठिकाणी आहे. त्या या ठिकाणी पण याच काशीचे या ठिकाणी रहिवासी होते. तर या दोघांच्या वैवाहिक संबंधातून त्यांना पार्श्वनाथ या ठिकाणी एक मुलगा जन्माला आला, ज्या पार्श्वनाथानं वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग या ठिकाणी केला आणि तपश्चर्याच्या 84व्या वर्षी त्यांना केवलीन प्राप्त झालं आणि त्यांनी या ठिकाणी जैन धर्मामध्ये 4 महत्वाचे तत्व आणलेले आहे असं एकंदरीत दिसतं. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि त्याचबरोबर अचौर्य ह्या प्रकारच्या 4 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत. कोणी पार्श्वनाथांनी असं एकंदरीत दिसून येतं. आता इथं लक्षात घ्या, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह किंवा त्या अपरिग्रहाला अचौर्य पण म्हणलं जातं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी कोणी आणल्या, या 4 गोष्टी पार्श्वनाथांच्या आहेत. आणि लक्षात घ्या वर्धमान महावीर जे 24वे तीर्थंकर आहे त्यांनी या 4 तत्वांमध्ये 5वं तत्व या ठिकाणी ऍड केलं, ज्याला ब्रह्मचर्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. महावीरांच्या संदर्भात म्हटलं तर महावीरांनी स्यादवाद ही संकल्पना मांडलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. महावीरांचं असं म्हणणं राहिलं आहे की जो पण संन्यासी आहे त्याच संन्यासाला केवलीन प्राप्त या ठिकाणी होतं. गृहस्थ जीवन जगणाऱ्या व्यक्तीला, संसार करणाऱ्या व्यक्तीला कैवल्य प्राप्त होत नाही, ही भूमिका त्यांनी मांडली. आणि म्हणून ते म्हणतात कैवल्य प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचर्य खूप जास्त आवश्यक आहे. वर्धमान महावीर जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे वज्जी गण जो आहे, वज्जी महाजन पद, त्या वज्जी महाजन पदामध्ये जो या ठिकाणी त्रातक गण होता त्या त्रातक गणाचे राजे सिद्धार्थ आहे, जे वर्धमान महावीरांचे वडील आहे. आणि त्याच वज्जी गणामध्ये पाहायला असं भेटतं लिच्छवी गण जो आहे तर त्या लिच्छवी गणाच्या ज्या राजकुमारी होत्या, नाव त्यांचं त्रिशला, त्या वर्धमान महावीरांची आई आहे. म्हणजे हे लक्षात असू द्या, सिद्धार्थ गौतम बुद्धांचा गण शाक्य हा कोसल वंशाशी संबंधित, कोसल महाजनपदाशी संबंध, तर वर्धमान महावीरांचे आई वडील यांचा जो गण आहे त्रातक आणि त्याचबरोबर लिच्छवी, ह्या गण कुठे होता तर वज्जी महाजन पदाच्या अंतर्गत होता. हा मुद्दा लक्षात घ्या. महावीरांनी पण वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला आणि सुमारे 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. 12 वर्षानंतर त्यांना या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं, केवलीन प्राप्त झालं आणि ते महावीर या नावानं संबोधू लागले, ते जीन म्हणून या ठिकाणी संबोधू लागले असं एकंदरीत दिसून येतं. तर या बौद्ध जैन धर्माच्या या 5 महत्वाच्या संकल्पना या लक्षात घ्या. महावीरांनी ब्रह्मचर्य एक नवीन संकल्पना आधीच्या तीर्थंकरांच्या तत्वात ऍड केलेली आहे असं दिसतं. जैन धर्माची पहिली सभा ही पाटलीपुत्रमध्ये झाली स्थूलभद्राच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रगुप्त मौर्य हा त्याचा या ठिकाणी संरक्षक राहिलेला आहे. तर दुसरी बौद्ध सभा या ठिकाणी खूप उशिरा झाली, 513 AD ला झाली. ती कुठे झाली तर ती वल्लभीला झाली. वल्लभी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का. आयोगानं जर प्रश्न विचारला तर या वल्लभीवरच विचारू शकतो की जैनांचं साहित्य अंतिमतः कोठे संकलित करण्यात आलं. उत्तर आहे वल्लभीमध्ये संकलित करण्यात आलं. आणि तिथं या ठिकाणी मैत्रेय नावाचे शासक होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये हे झालेलं आहे. देवहृदी मणी ऋषी हे याचे अध्यक्ष राहिलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. जैनांच्या ग्रंथांना या ठिकाणी आगम असं म्हणलं जातं आणि महावीरांनी जी शिकवण दिली त्यांना 12 अंगमध्ये विभाजित केलं किंवा संकलित केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर महावीरांची शिकवण 12 अंगामध्ये विभागामध्ये या ठिकाणी संकलित करण्यात आली. जैन ग्रंथांना आगम या नावानं संबोधलं जातं.
तर बौद्ध साहित्याला त्रिपिटक म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे असं दिसून येतं. आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं महावीरांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर हे या ठिकाणी गांधर्व हे या ठिकाणी लक्षात ठेवा. गांधर्व म्हणजे संप्रदायाचे प्रमुख आहे. गांधर्व म्हणजे संप्रदायाचे प्रमुख आणि हे आर्य सुधर्मा हे जैन धर्माचे प्रमुख राहिले आहेत महावीरांच्या निधनानंतर. हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. सुमारे 20 वर्ष यांनी गांधर्व म्हणून संप्रदायाचे प्रमुख म्हणून काम केलेलं आहे महावीरांच्या निधनानंतर. आर्य सुधर्मा हे नाव लक्षात या ठिकाणी असू द्या. आता पहा, जैन परंपरा त्यामध्ये सल्लेखाना खूपच इम्पॉर्टंट आहे. सल्लेखाना किंवा संथारा आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य आपल्या आयुष्याच्या शेवटी जैन धर्माचा स्वीकार करतात आणि भद्रभाऊ जे आहे त्यांच्यासोबत ते श्रावण बेळगाव या ठिकाणी जातात. कुठे? कर्नाटकमध्ये आहे श्रावण बेळगाव, लक्षात घ्या. श्रावण बेळगाव या ठिकाणी ते जातात आणि त्या श्रावण बेळगाव या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सल्लेखाना संथारानुसार आपल्या देहाचा त्याग केला. कोणी? तर चंद्रगुप्त मौर्य हा भारतातला असा शासक आहे जो जैन परंपरा सल्लेखाना किंवा संथारानुसार श्रावण बेळगाव या ठिकाणी आपल्या देहाचा त्याग करतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. सल्लेखाना किंवा संथारा काय प्रकरण आहे? जैन लोक आपल्या आयुष्याच्या शेवटी अन्न पाण्याचा त्याग करून ते या ठिकाणी त्याग करतात. अशा प्रकारची जी एक परंपरा आहे तिला सल्लेखाना म्हटलं जातं. तर प्रतिक्रमण काय आहे? तर जैन लोक आपल्या ईश्वराच्या समोर नतमस्तक होऊन आपण जे काही पाप केलेलं आहे ते पाप माझ्या हातून परत होणार नाही याची प्रतिज्ञा करतात. त्याला प्रतिक्रमण या नावानं संबोधलं जातं. जैन धर्म जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, जैन धर्मामध्ये पण आपल्याला 2 संप्रदाय या ठिकाणी पाहायला भेटतात. एक आहे श्वेतांबर आणि दुसरा आहे दिगंबर. श्वेतांबर एक आहे आणि दुसरा आहे दिगंबर, हे लक्षात घ्या. आता पहा की महावीर हे नग्न राहत होते म्हणून दिगंबर म्हटलं गेलं. तर हे पार्श्वनाथ जे आहे श्वेत वस्त्र परिधान करत होते म्हणून श्वेतांबर म्हटलं. परंतु हे लक्षात घ्या, महावीरांनी आणि पार्श्वनाथांनी या संप्रदायाची स्थापना केली नाही, तर त्यांच्या अनुयायांनी नंतर या संप्रदायाची स्थापना केलेली आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्वेतांबर संप्रदाय जर आपण पाहिलं तर याचा मुख्य प्रवक्ता स्थूलभद्र हा या ठिकाणी होता. स्थूलभद्र या ठिकाणी आहे. तर दिगंबर संप्रदाय जो आहे त्याचा मूळ प्रवक्ता या ठिकाणी भद्रबाहू या ठिकाणी होता, जो चंद्रगुप्त मौर्याचा या ठिकाणी गुरु या ठिकाणी मानला जातो. तर श्वेतांबर आणि त्याचबरोबर दिगंबर असे 2 संप्रदाय यामध्ये पडलेले आहेत. याचबरोबर श्वेतांबर संप्रदाय आणि दिगंबर संप्रदाय यामध्ये पण 2 संप्रदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. स्थानकवासी लक्षात ठेवा. आयोगानं UPSCने एकदा प्रश्न विचारला होता, स्थानकवासी हे कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, स्थानकवासी हा या ठिकाणी जैन धर्माशी संबंधित आहे. हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्थानकवासी हा श्वेतांबर संप्रदायाशी संबंधित या ठिकाणी आहे आणि इथं त्यांचे जे काही साधू आहेत हे लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना तयार करण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन जैन धर्म सांगण्याचं काम करतात आणि हे लोक मुखपट्टी या ठिकाणी लावतात. पांढरे शुभ्र मुखपट्टी हे या ठिकाणी लावतात, कारण यांचं असं म्हणणं आहे की आपण बोलताना आपल्या तोंडावाटे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोगजंतू शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यामुळं त्यांचं ते निधन पावतात, ते मरण पावतात. त्यामुळं महावीरांनी जी उच्च कोटीची अहिंसा सांगितली त्याचंच पालन करण्यासाठी या ठिकाणी स्थानकवासी मुखपट्टी या ठिकाणी लावतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर एक आहे स्थानकवासी तर दुसरा आहे डेरावासी. तर दुसरा आहे डेरावासी. हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे 2 संप्रदाय हे श्वेतांबर संप्रदायाशी संबंधित आहे. तर दिगंबर संप्रदाय जर आपण पाहिलं तर एक आहे बीसपंथी आणि दुसरा आहे तेरापंथी. बीसपंथी आणि तेरापंथी असे संप्रदाय दिगंबर मध्ये या ठिकाणी येतात, हे लक्षात घ्या. इथं हे यांच्या डीपमध्ये मी सांगणार नाही. तर स्थानकवासी फक्त लक्षात ठेवा, जैन धर्माशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हे महत्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी जैन धर्माशी पाहिले. आता याचबरोबर आपल्याला अन्य महत्वाचा या ठिकाणी संप्रदाय ते पण अभ्यासणं गरजेचं आहे आणि या संप्रदायावर जरूर प्रश्न या ठिकाणी विचारण्याची शक्यता ही या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जैनिझम आणि बुद्धिझम या सोबतच भारतामध्ये त्या काळामध्ये काही विशिष्ट तत्वज्ञानी होते ज्यांनी जैनिझम, बुद्धिझम आणि त्याचबरोबर वैदिक धर्म
हे सर्व तिन्ही धर्म नाकारले आणि स्वतःचं तत्वज्ञान मांडलं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ते कोण कोण होते? तर अजीविका संप्रदाय हा एक नवा संप्रदाय स्थापन झाला. मख्याली पुत्त गोसाल हे याचे या ठिकाणी मुख्य प्रवक्ते राहिलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं, संस्थापक राहिलेले आहेत. दुसरं आहे सांख्य दर्शन. सांख्य दर्शन पुराण कश्यपच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेला हा महत्वाचा संप्रदाय या ठिकाणी आहे. अजीविका संप्रदाय आपल्या सर्वांना माहिती आहे की अशोकाचे वडील बिंदुसार हे या संप्रदायाचे मुख्य ठिकाणी फॉलोअर्स राहिलेले आहेत, अनुयायी राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, लोकायत संप्रदाय हा एक महत्वाचा संप्रदाय ठिकाणी मानला जातो, जो मोठ्या प्रमाणात भौतिकवाद याचा पुरस्कर्ता आहे. चार्वाक हा याचा प्रमुख या ठिकाणी राहिला. चार्वाकचा आपल्या सर्वांना माहिती आहे. पहा, चार्वाक काय म्हणतो की कर्ज काढा आणि तूप प्या. कर्ज काढा आणि तूप प्या म्हणजे भौतिक जीवन जे आहे ते भौतिक उपभोग आपण घेतले पाहिजे, ही भूमिका चार्वाकानं तिथं मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर शकंबलीन नावाचा एक संप्रदाय आहे, जो आपल्याला अजितच्या माध्यमातून पाहायला भेटतो. आणि अशाश्वतवाद हा एक महत्वाचा संप्रदाय आहे, तो म्हणजे याकूत काकता यांच्या माध्यमातून स्थापन झालेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ह्यावर जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो एन्शन मध्ये, ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा. हे नीट समजून घ्या. प्रिडिक्शन कोण नाही करू शकत की मी 15 प्रश्न देतो आणि हे 15च्या 15 प्रश्न येणार म्हणून येणार, असं होत नाही. त्याला पेपर फुटी म्हणतात. जर असं कोण करत असेल तर त्या व्यक्तीला आधी पेपर माहिती असेल आणि त्याने पेपर पोरांसाठी फोडलेला आहे, असं म्हणलं जातं. तर मला हे म्हणायचं आहे की पेपरला कोणते प्रश्न येतील हे आपण सांगू शकत नाही, किंवा असे सिलेक्टेड क्वेश्चन सांगू शकत नाही. पण आपण हा अंदाज जरूर या ठिकाणी बांधू शकतो की जर याच्यावर प्रश्न आला, या टॉपिकवर प्रश्न आला, तर काय प्रश्न आयोग या ठिकाणी विचारेल. म्हणून मग अभ्यास करताना सर्व सिलेबसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा सांगतो, अभ्यास करताना सर्व सिलेबसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वर्षभर आपल्या बॅचेस चालतात, त्याचं कारण असते आपण त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवतो. आणि आता फक्त 20 दिवस हातामध्ये आहे, एक फास्ट रिव्हिजन आपली करायची आहे. असे विद्यार्थी ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय परंतु ते अभ्यास रिकॉल होत नाही, मग त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या रिव्हिजन लेक्चर्स आपण या ठिकाणी अरेंज करतो. किंवा असे पण काही विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी जॉब करतायत, काही अधिकारी आहेत जॉब करतात, त्यांना राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे, पण मग या कमी वेळामध्ये त्यांना किमान पोटा पाण्यापुरते तरी, म्हणजे पूर्व परीक्षा पास होण्यापुरते तरी मार्क त्यांच्या हातामध्ये यावे, यासाठी हे आपलं लेक्चर सिरीज आहे. तुमचे कोण मित्र मंडळी असतील, तुमच्या कोण संबंधित लोक असतील, त्यांना ही 100 रुपयाची बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करायला हवा. तुर्तास थांबूया, त्यानंतर लगेचच दुसरं सेशन तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.